मित्रांनो नमस्कार. आपण बऱ्याच दिवसानंतर शेतकऱ्यांच्या मित्राच्या माध्यमातून यूट्यूबला व्हिडिओ टाकतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बाबतीत चर्चा करणार आहोत की हरभरा पिकातील जी शेंडा खोडणी आहे ती कधी करायला पाहिजे आणि त्याचे फायदे काय. तर शेतकरी मित्रांनो, शेंडा खोडणी केल्यामुळं जी ब्रँचिंग आहे ती ब्रँचिंग जास्तीत जास्त होते, फुटवा वाढतो आणि उत्पादनामध्ये 20 ते 30% वाढ होते. आणि ज्यावेळेस आपण शेंडा खोडतो त्यावेळेस जी कायिक वाढ आहे ती थांबवली जाते आणि जे स्टोरेज आहे झाडामधलं ते वाढवलं जातं आणि त्याच्यातूनच आपलं उत्पादन वाढतं. आणि मग हरभरा शेंडा खोडणीचा कालावधी कोणता? तर ज्यावेळेस आपण हरभरा पेरतो त्या पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांमध्ये आपण खुडणी जी ती करून घ्यायला पाहिजे. खुडणी खरं तर मजुराच्या सहाय्याने केली तर अगदी छोटासा शेंडा जरी खुडला तरी त्याचं काम होतं. परंतु मजूर टंचाईमुळे बरेच शेतकरी जी खुडणी आहे ती यंत्राच्या सहाय्याने, खुडणी यंत्राच्या सहाय्याने करतात. ते पण योग्य आहे, परंतु शेंडा जो आहे तो फक्त झाडाच्या 2% ते 5% एवढाच खुडला गेला पाहिजे. जास्त खुडला तर ब्रँचिंग अजून कमी होते, कारण झाडाची जी ब्रँचिंग निघायची जागा आहे ती कमी होऊन जाते. तर ज्यावेळेस आपण खुडणी करतो त्याच वेळेस पुन्हा फवारणीचा देखील वेळ झालेला असतो. तर फवारणीमध्ये आपण इमामेक्टिन आणि जी खुडणी केल्यामुळे इजा होते झाडाला, ती इजा भरून निघण्यासाठी आपण रोकोसारखं बुरशीनाशक वापरू शकतो. आणि बायोव्हिटासारखं टॉनिक जरी वापरलं तरी ब्रँचिंग निघण्याला अजून फायदा होतो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत # शेतीमित्र.